काय झालं काय झालं काय घाडगे साहेब तुम्ही काय झालं काय? अरे राजाराम, आता तू हे मला विचारतोयस, या मुलीला चाळीत ठेवायची परमिशन तुला कोणी दिली रे राजाराम? लग्नाआधी हिला दिवस गेले. या मुलीला आम्हाला आमच्या चाळीत ठेवायचं नाहीये. अहो असं नका बोलू, मी ओळखतो त्यांना, खूप चांगले लोक आहेत ते. त्यांना इथे जागेची गरज आहे, प्लीज त्यांना इथे राहू द्या. ए राजाराम, तू मध्ये पडू नको. या मुलीला आम्ही चाळीच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार. नाही त्या इथून कुठे जाणार नाही. अरे राजाराम, या पोरीला जर चाळीच्या बाहेर नाही काढलास आणि आमच्याकडे आलास ना, आम्ही तुला वाईट टाकू, हे लक्षात ठेव. ही बाई आमच्या चाळीतल्या पोरींना बिघडवेल. ही बाई आम्हाला इथे नकोय. चल निघ इथून. हो दादा, हो असं करू नका. तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज होता, पण आता आमचे डोळे उघडलेत. चला निघा इथून. तू काय बघत उभी आहेस? पकड तिचा हात आणि काढ तिला बाहेर. चला बाजूला, चला बाजूला. निघायचं, चल, चल. चला तुम्ही, चला. काय जमायचं? एक मिनिट, चला तुम्ही, चला. काय जमायचं? काय जमायचं? एक मिनिट. काय झालंय? सोडा त्याचा हात, सोडा. हो भाऊ, तुम्ही का मध्ये पडताय? एकतर ही बाई तुमच्यापासून नाही तर कोणत्या भलत्याच माणसापासून प्रेग्नेंट आहे. अशी बाई आमच्या चाळीत नकोय आम्हाला. चला निघा इथून. नको आम्हाला. एक मिनिट. ते मूल माझं नाही, मला मान्य आहे, पण त्यात एक जीव आहे ना. त्या जीवाला जन्म देणारी आई आहे ना ती. आणि तुम्हाला माहिती तरी का त्यांच्या बाबतीत काय झालंय ते? काही माहित नसताना घाणेरडे आरोप करताय तुम्ही त्यांच्यावर. आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्यांच्या बाबतीत काय झालंय ते. मणीसराव, नाही स्वानंदी, नाही, आज मला बोलू द्या. हा जमाव निर्दयी असतो. त्यांना खरं खोटं, चांगलं वाईट, भलं बुरं काही कळत नसतं. त्यांना एक टार्गेट दिलं जातं आणि हे बेअक्कलपणे त्या टार्गेटवर हल्ला करतात. आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचं काही भान नसतो त्यांना. ऐका, एका कार्यक्रमामध्ये यांना गुंगीचं औषध देऊन यांच्यावर अतिप्रसंग झाला होता. कोणत्या नीच माणसाने केला तो आम्हाला कोणाला सापडला नाही, पण त्यामुळे या प्रेग्नंट राहिल्या. आज न उद्या तो सापडेल. आणि अशा परिस्थिती यांच्याकडे दोनच पर्याय उरले. पहिला पर्याय पोटातलं मूल पाडून टाकणे, आणि दुसरा पर्याय जो कठीण आहे, त्या मुलाला जन्म देऊन त्याला वाढवणं. दुसरा पर्याय मी कठीण आहे का बोललो? कारण तुमच्यासारखे लाखो लोक त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे असतात. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभे करतात. त्यांनी काही केलेलं नसताना तुम्ही आता जसं केलं तसं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं त्यांना. नाहीतर करतात. स्वानंदी सर्व झेलायला तयार आहे आणि त्या झेलतायत, कारण त्यांचा यात काही दोष नाही. आणि तरी सुद्धा ते त्या जीवाला जन्माला घालतायत. त्या जीवाचाही याच्यात काही संबंध नाहीये. आणि नवरा म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक अपमानात. कळलं तुम्हाला सगळ्यांना? हे बघा, ते काही जरी असलं ना तरी लग्नाच्या आधी ही पोटोशी असलेल्या पोरीला आम्ही आमच्या चाळीत ठेवू शकत नाही. आम्ही हिला बाहेर काढणार म्हणजे काढणार. आणि तू सांगतोस ती स्टोरी खरी कशावरून? असं कोणी सांगेल रे? आम्हाला हिला ठेवायचं नाहीये. चला निघा निघा तुम्ही बाहेर. ऐका माझं. हो, तुम्ही बाजूला व्हा. मणी आणि स्वानंदीला इथून बाहेर काढलं तर हे कुठे जातील हे दोघं? काही करून या लोकांना थांबवायला हवं. कुणीच मध्ये पडत नाहीये. मन मेलंय सगळ्यांचं. काय करू? काय चाललंय? त्या मुलीला हात धरून बाहेर का काढताय? काय झालं? आणि तुम्ही थांबत का नाही त्याला? त्या मुलीवर अन्याय होतो आणि तुम्ही बघताय. त्या मुलीने काही चुकीचं केलं का? आम्ही काय बोलणार? ते सेक्रेटरी आहेत, पण जे काही चाललंय ते बरोबर नाही, हे मात्र खरं. हो ना, जे काही झालं त्यात मुळात त्या मुलीची काहीच चूक नाहीये. तिच्याशी जो अपराध झाला, तिच्यावर जो अत्याचार झाला,
तो अपराधी मात्र मोकाट फिरतोय आणि ही पोरगी उगाच बदनाम होते. कळते ना तुम्हाला, मग तिची मदत का नाही करत आहात? अहो तो सेक्रेटरी आहे म्हणून काय स्वतःची मनमानी करणार का? आज त्या मुलीचा दोष नसताना तिला हात धरून बाहेर काढतायत. उद्या तुम्हाला काढेल, उद्या तुम्हाला काढेल, मग तेव्हा सुद्धा असा अन्याय बघत राहणार का तुम्ही? सेक्रेटरी याचा अर्थ असा नाही ना की तो अशी जबरदस्ती करेल कोणावरही. आपण बायका हा अन्याय का सहन करतो? आणि आपण अन्याय सहन करतो ना, म्हणून असे लोक आपल्यावर अन्याय करतात. मला असं वाटतं तुम्ही त्या मुलीची मदत करायला हवी. प्लीज ऐका, मी हात जोडते, हवं तर पाया पडते तुमच्या, तुमची माफी मागते, पण प्लीज असं मागू नका. स्वानंदी, तुला माफी मागायची बिलकुल गरज नाहीये आणि हात तर अजिबात जोडू नकोस. हो ना, जे काही झालं त्या पोरीची काहीच चूक नाहीये. हिच्यावर ज्याने अत्याचार केला तो अपराधी मात्र मोकाट फिरतोय आणि ही मुलगी उगाच बदनाम होते. हो, तुला बिलकुल माफी मागायची गरज नाहीये, कारण तू काही सुद्धा केलं नाहीयेस. आणि घाटगे, मगाशी हिच्या नवऱ्याने जे काही सांगितलं ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलत ना? अहो, जे काही झालं त्यात तिची बिचारीची काहीच चूक नाहीये. ती शांतपणे इथे राहते, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. तुम्हाला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तुम्ही तिला सगळे घराबाहेर काढायला निघालात. आणि तुमच्यात जर एवढी हिंमत असेल ना, तर ज्याने तिच्यावर अत्याचार केला त्याला इथे धरून आणा आणि त्याला बदलून काढा. पाहिजे तर अजून 4 बायका घेऊन आम्ही येतो लाथा मारायला. पण तुम्ही तसं करणार नाही. तुम्ही बाईलाच दोष देणार आणि तिच्या चारित्र्यावर चिखल उडवणार. यातच तुम्हाला तुमची मर्दानगी दाखवायची आहे. अरे पण त्या बाईवर जो प्रसंग आलाय, तिची काय परिस्थिती आहे त्याचा थोडा विचार करा. पण ही मुलगी इथं राहिली तर आमच्या मुली बिघडतील, त्याचं काय? वा, म्हणजे तुमच्या मुली बिघडतील ही जर का इथे राहिली तर. आणि हे जे काही तुम्ही करताय ते बघून पोरं सुधारतील का पुढे जाऊन बायांवर हात उगारतील? ओ भाऊ, जरा लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहो, तुम्ही आपल्या चाळीतले सेक्रेटरी ना, मग आपल्या चाळीतल्या लोकांना मदत करायची सोडून त्यांच्यावर घाणेरडे आरोप काय करताय? अहो, जर का माणुसकी दाखवता येत नसेल ना तर राजीनामा द्या, आम्ही दुसरा सेक्रेटरी निवडू. अगदी बरोबर बोलतेस तू. आणि स्वानंदी, तुला जर काही लागणार असेल ना तर मला हाक मार. अजून 4 बायका घेऊन येईन मी तुझ्यासाठी, कळलं? थँक्यू मावशी, खरंच थँक्यू. मणी भाऊ, तुम्ही ना हवे तेवढे दिवस राहा इथे, काहीही प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू, तुमचे खूप आभार. मणी भाऊ, तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही समधी आहोत